खोपोली शहराच्या जडणघडणीत महत्त्वाची साथ निभावणारे खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष इब्राहिमभाई पाटील म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता। उल्हासराव देशमुख, दत्तात्रय मसुरकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांकडून इब्राहिमभाई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात काम करताना कार्यकर्त्यांच्या पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते। रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात ज्येष्ठ नेते इब्राहिमभाई पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडविले। प्रचंड ध्येयवाद, कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसाविषयी वाटणारी आपुलकी, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती, त्यामुळे अल्पावधीतच त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। खोपोलीतील जनतेच्या मदतीला धावून जाणे व शहरातील विकासाच्या नवनव्या संकल्पना ते कायम मानत होते। आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला उभे करण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले। सन 1978 ते 2001 अशी अंदाजे 20 ते 25 वर्ष खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष व नगरसेवक अशा विविध पदावर गरुडजप घेणाऱ्या नेतृत्वाचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खालापूर व कर्जत तालुक्यातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या भावना रायगड संकल्प न्यूजवर व्यक्त केल्या आहेत। परंतु त्याआधी रायगड संकल्प न्यूज मार्फत इब्राहिमभाई पाटील यांच्या जीवनावर आधारित त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे पुत्र शाहनवाज पाटील यांनी हा छोटासा प्रयत्न केला आहे। इब्राहिमभाई पाटील यांचा पारंपरिक मूळ व्यवसाय म्हणजे शेती व वीटभट्टी। शेती व वीटभट्टी व्यवसाय करत असताना त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ हुसेन पाटील, सलाम पाटील, आयुब पाटील, मुनीर पाटील व 2 बहिणी असा मोठा परिवार। इब्राहिमभाई पाटील घराण्यात वयाने व अनुभवाने मोठे असल्याने सर्वांचे लाडके भाईजान होते। त्यावेळी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती। परंतु जबाबदारी योग्यरित्या सांभाळत असताना कालांतराने सर्व भाऊ विवाह बंधनात अडकले आणि परिवार मोठा झाला। त्यामुळे सर्व भाऊ विभक्त होऊन प्रत्येक जण आपला व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहे। आपला व्यवसाय करत असताना त्यांना पूर्वीपासूनच समाजसेवेची प्रचंड आवड होती। त्यांनी नागरिकांच्या मागणी खातीर व खोपोली शहराच्या विकासासाठी राजकारणात यायचे ठरवले। या कालखंडात त्यांनी इंदिरा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून नगरपालिकेत 25 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केले। 2 वेळा उपनगराध्यक्ष तर 3 वेळा नगरसेवक म्हणून राजकारणात सक्रिय राहून त्यांच्या सौभाग्यवती सर्वांच्या भाभी मुमताज भाभी यांनी सुद्धा अनेक वर्ष नगरसेविका म्हणून जबाबदारी खांद्यावर घेऊन खोपोली शहराच्या विशेषतः शिळफाटा परिसराच्या जडणघडणीत मोलाची साथ दिली। त्यावेळी शिळफाटा परिसरातील मुलांना शिक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत होती व ती मोठी समस्या निर्माण झाली होती। ती समस्या सोडवण्यासाठी इब्राहिमभाई पाटील यांनी सर्वांच्या मदतीने सह्याद्री शाळा उभारण्याचे ठरवले। शाळेसाठी जागा उपलब्ध करून देत शाळा बांधणीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे। याच काळात शाळा क्रमांक 11 बांधण्यासाठी सुद्धा त्यांचे खूप मोठे योगदान आहे। त्याचबरोबर शिळफाटा येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार करण्यासाठी त्यांनी खूप मोठे सहकार्य केले आहे। यशवंतनगर वसाहत बसवण्यासाठी त्याचे श्रेय सुद्धा इब्राहिमभाई पाटील यांना जाते। पाणी, लाईट, रस्ते, गटार इत्यादी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले। खोपोली शहरातील अशा महत्त्वाच्या कामांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे। इब्राहिमभाई पाटील यांच्या राजकीय कालखंडात राजकारण निवडणुकीपुरते असायचे। निवडणुका झाल्या की सर्व एकमेकांचे चांगले मित्र होते। इब्राहिमभाई पाटील यांच्या कालखंडात बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्या सोबतचे जवळचे संबंध होते। त्या काळचे उल्हासराव देशमुख, दत्तात्रय मसुरकर, रिचर्ड जॉन, अरविंद विटलानी, बाबूशेठ मुल्लानी, तन्ना शेठ, गोटीराम पाटील, रामदास शेंडे, बाबासाहेब सुर्वे, राजेंद्र फटके, बाळासाहेब जाधव, तात्या सुर्वे, शंकरराव सावंत यांसह मोठा मित्रपरिवार व त्यांचा ग्रुप होता। सर्वांनी मिळून शहरात अनेक विकास कामे केली। 25 वर्ष समाजकारण व राजकारण करून त्यांनी आपल्या पुढील पिढीला 2008 पासून कंस्ट्रक्शन व्यवसायात गुंतवले। मुलगा शाहनवाज भाई व मुलगी शहनाज यांना उच्च शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले व आता पाटील यांच्या कुटुंबाची व व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी
शहानवाजभाई पाटील सांभाळत आहेत। खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष इब्राहिमभाई पाटील यांची आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साथ जनतेला पटली। जनतेला फार मोठ्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण केल्या। जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरले। इब्राहिमभाई पाटील यांच्या उत्तम आरोग्यासाठी व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे पुत्र शहानवाजभाई पटेल यांचा हा छोटासा प्रयत्न आपल्या समोर रायगड संकल्प न्यूज मार्फत सादर केला आहे। इब्राहिमभाई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे विविध क्षेत्रातील मित्र व कुटुंबातील अनेक सदस्य त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत। सर्वप्रथम 11 नोव्हेंबरला इब्राहिमभाईंचा जो वाढदिवस आहे त्या निमित्तानं त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो। इब्राहिम पाटलांचे आणि आमचे पूर्वीपासून कौटुंबिक संबंध आहेत। इब्राहिम पाटील जेव्हा आम्ही सगळे इंदिरा काँग्रेसमध्ये काम करत होतो तेव्हा इब्राहिम पाटील, मी अशा अनेक 4-5 लोक हे इंदिरा काँग्रेसचे एक स्तंभ म्हणून रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीमध्ये मानलं जात होतं आणि म्हणून त्या निमित्तानं इब्राहिमभाईंशी आमचा संपर्क आला आणि संपर्क आल्यानंतर त्यांच्या स्वभावाचे काही गुणदोष, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त गुणांचाच भाग जास्त आहे। अतिशय एकनिष्ठेनं बॅरिस्टर अंतुले साहेबांच्यावरती आम्ही सगळ्यांनी प्रेम केलं, इब्राहिमभाईंनी केलं, त्यांच्या सौभाग्यवती मुमताज भाभी यांनीही केलं आणि मग आम्ही खोपोली परिसरामध्ये, खोपोली शहराच्या हद्दीत इंदिरा काँग्रेस मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं काम केलं। त्याच्यात इब्राहिमभाईंचा सिंहाचा वाटा आहे। कुटुंब मोठं आहे, त्यांचे भाऊ सगळे त्यांच्या बरोबर होते, घरच्या गृहिणीची त्यांना साथ होती, त्यामुळे त्यांना राजकारणामध्ये बऱ्यापैकी चांगलं काम करता आलं आणि म्हणून खोपोली नगरपालिकेमध्ये मला असं वाटतंय की उपनगराध्यक्षापर्यंत त्यांनी झेप घेतली। प्रत्येक निवडणुकीमध्ये ते निवडून येत असत, पण एक स्वभाव होता त्यांचा की जे काम हातात घेतलंय ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नव्हतं। थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर हट्टी स्वभाव होता। हे असंच झालं पाहिजे आणि नगरपालिकेमध्ये काम करत असताना सुद्धा पक्षाच्या माध्यमातून, आपल्या वार्डातल्या नागरिकांच्या माध्यमातून त्यांनी नेहमी आग्रही भूमिका मांडली। माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक होती त्यावेळेस आम्ही काँग्रेस पक्षातर्फे इब्राहिमभाईंचं एकमुखी नाव सुचवलं होतं। बॅरिस्टर अंतोले साहेबांनी, मला वाटतं त्यावेळेस आमचे सुरेश सुर्वे, तात्या सुर्वे शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी होते, त्यांना असं बजावून सांगितलं होतं की बघा, आपल्याला ही निवडणूक कोणत्या परिस्थितीत जिंकली पाहिजे। तर आमच्याकडे दुसरा चेहराच नव्हता की जो सहजपणाने ही निवडणूक जिंकून येऊ शकेल। वातावरणही खूप पोषक होतं, परंतु दुर्दैवानं एका वेगळ्या पद्धतीनं इब्राहिमभाईंच्या विरुद्ध प्रचार केला गेला आणि त्यांच्या हातातली संधी नगराध्यक्षाची त्या ठिकाणी हुकली। ती जर मिळाली असती तर कदाचित खोपोलीमध्ये, विशेषतः शेळीफाट्यावरती इब्राहिमभाईंनी काहीतरी वेगळं करून दाखवलं असतं, कारण त्यांची जिद्द होती तशी। आणि म्हणून असं त्यावेळेस खूप वाईट वाटलं की आम्ही एवढी मेहनत करून सीट आली नाही, पण ते स्वतः कधी खचले नाही। त्यांनी पुन्हा नव्या जोमानं पक्षात काम केलं, सार्वजनिक कामं केली, लोकांसाठी कायम धडपडणारे, आग्रही असणारे असे इब्राहिमभाई। मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सगळेच वयोमानानुसार म्हणा किंवा परिस्थितीनुसार म्हणा राजकारणामध्ये मागच्या बाजूला पडलो, पण आमच्या कौटुंबिक किंवा वैयक्तिक संबंधामध्ये कधीही इब्राहिमभाईंनी कमीपणा केला नाही किंवा कधी ते संबंध तोडले नाहीत। आजही त्यांच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रम असू दे, व्यावसायिक असू दे, त्यांचे आग्रहाचे आम्हाला आमंत्रण असतात, निमंत्रण असतात आणि जर एखाद्या कार्यक्रमाला गेलो नाही तर लहान मुलांसारख्या आमच्याशी रुसायचे सुद्धा ते। म्हणजे सांगायचं मतलब असं की एवढं त्यांचं प्रेम होतं, ही माझी माणसं आहेत, ही माझ्याकडे आलीच पाहिजेत आणि आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे, ही त्यांची त्यामागची भूमिका होती। मधल्या काळामध्ये त्यांची प्रकृती बिघडली, आम्ही त्यांना भेटायला गेलो, पण उत्साह मला तोच दिसला, तीच आपुलकी, तेच पाहुण्यांचं स्वागत आणि तेच खाण्याचा आग्रह। हे मी मुद्दाम का सांगतो खाण्याचा आग्रह, की ज्या ज्यावेळेस त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचं जेवायला थांबा किंवा जेवणाची वेळ असेल तर जेवायला बसा हा आग्रह असायचा।
बरं, हा आग्रह वरचा नसायचा. जेवायला बसल्यानंतर आग्रहाने वाढणार, आमचं पोट भरलेलं असो नसो पण ते हट्टाने वाढणारच, भरलेला असो नसो पण ते हट्टाने वाढणारच. मग भाभीना असू दे, त्यांच्या सुनाना असं सांगणार, नाही नाही उल्हासरावांना वाढ, तात्याना वाढ, नाही अजून घ्या. हा जो आपुलकीचा भाव होता हा फार कमी लोकांच्यात पाहायला मिळतो. जेवायला सगळेच बोलवतात, विविध प्रसंगी बोलवतात, पण त्याच्या मागची प्रेमाची जी भावना होती ही आम्हाला इब्राहिम पाटलांच्या मध्येच पाहायला मिळाली. आजही आमचे तेवढेच संबंध आहेत, त्यांच्या मुलांचे संबंध आहेत, त्यांच्या सुनांचे संबंध आहेत, त्यांचे सासरे बालदार साहेब तुपगावचे, त्यांच्या त्या कुटुंबाशी पण आमचं नातं जोडलं गेलं होतं इब्राहिमभाईंच्या निमित्तानं. इब्राहिमभाईंचे सगळे मेव्हणे असतील, त्यांचे इतर नातेवाईक असतील, हे सगळे आम्हाला तितकंच प्रेम देत होते. म्हणून एक अतिशय, ज्याला मराठीमध्ये लाघवी स्वभाव म्हणतात, सगळ्यांना हवासा वाटणारा स्वभाव असा हा परमेश्वरांनी त्यांना दिला आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती राहील की आमच्या इब्राहिमभाईंना अतिशय उदंड आयुष्य देऊ देत. त्यांच्या आमच्या मैत्रीमध्ये कुठे खंड पडता कामा नये. त्यांनी आणि भाभीने सुद्धा सामाजिक काम खूप केलं. दोघांची एकमेकाला साथ होती म्हणून जमलं. भाभी दोंदेबाईंच्या महिला मंडळामध्ये किंवा महिला त्या पतपेढीमध्ये विविध त्यांच्या महिलांच्या ज्या काही संघटना होत्या त्याच्यामध्ये सहभागी असायच्या. आणि सगळ्यात महत्वाचा भाग मी इब्राहिमभाईंना, भाभींना, मग हुसेनभाई असतील, त्यांचे सगळे इतर भाऊ असतील, यांना विसरूच शकत नाही. कारण 95 साली मला विधानसभेचं तिकीट मिळालं होतं, तेव्हा जवळजवळ संपूर्ण काँग्रेस कमिटी ही बंडखोरी करून माझ्या विरोधात उभी राहिली होती. पण एकच असं एक कुटुंब होतं इब्राहिमभाईंचं, तर सर्वांपासून ते माझ्या पाठीचे ताठ मानेने राहिले. थोडक्यात पराभव हुकला पण त्याचं शल्य नाही. इब्राहिमभाई सतत बरोबर राहिले. अजूनही त्याच्या आठवणी त्या काढल्या की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले मी पाहिलेलं आहे. एक संधी होती, मिळाली असती, नाही मिळाली, ठीक आहे. मी त्यांना म्हणालो की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी शेवटी नशिबात असाव्या लागतात. तुम्ही आम्ही हे कोणी नसतो, घडवणारा वरचा असतो. तर हे सगळं सतत जाणून देणारं इब्राहिमभाई असतील, मुमताज भाभी असतील, खूप चांगले संबंध आमच्या यांच्या कुटुंबाशी राहिले. त्यांच्या सुनबाईंशी सुद्धा, आता परवाचा त्यांचा कार्यक्रम झाला, हुसेनबाईंचे मिसेस सुद्धा माझ्याकडे चौकशी करायला आले, कसे आहात, काय आहेत. त्यांची सुनबाई बालदारांचीच नात असल्यामुळे त्याही तितक्याच आपुलकीने ही सगळी माणसं जवळ आली. तर अतिशय प्रेमाचं नातं होतं, राजकारण विरहित, कौटुंबिक होतं. एक आधार होता इब्राहिमभाईंचा आम्हाला. काही झालं तर हाक मारलंय तर आपल्याला हे इब्राहिम पाटील कंपनीचं कुटुंब नक्कीच सहभागी आमच्यात राहतील, आमच्या पाठीशी उभे राहतील. अजूनही पुढे भविष्यामध्ये एखादी संधी मिळाली तर इब्राहिमभाईंनी पुन्हा नव्यानं उमेद घ्यावी, आम्हाला बळ द्यावं, आम्ही त्यांना बळ देऊ. आणि एकदा जर अपुरं राहिलेलं स्वप्न नगराध्यक्ष पदाचं त्यांना मिळो अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा की यासाठी त्यांना निरोगी, निरामय, उदंड, सुखा समाधानाचं आयुष्य लाभू देत, की जेणेकरून आमचा मित्र हा सतत असाच हट्टी, हसरा आणि प्रेमळ असला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. त्यांना पुन्हा एकदा माझ्या सगळ्या कुटुंबातर्फे, देशमुख कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा. इब्राहिमभाईंनी नगरपालिकेत असताना माझे वडील नगरपालिकेचे सदस्य होते, त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे. आणि मग त्यांच्याबरोबरचं नातंही त्यांचं माझ्यासारख्याच मित्रत्वाचं होतं, माझ्याबरोबर तेवढंच नातं होतं. आजही इब्राहिमभाईंची प्रकृती थोडीशी ढासळलेली पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येतं. कणिक तगडा, उंचापुरा, सक्षम असा हा देह यष्टी लाभलेला कार्यकर्ता किंवा आमचा मित्र, आमचा भाऊ थोडासा आजारपणामुळे आता कमकुवत झाल्यासारखा वाटला, पण मनानं त्यांची उमेद तेवढीच आहे. परमेश्वर त्यांना पुन्हा एकदा अशीच ताकद देवो, हीच सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. इब्राहिम पाटलांचे माझे संबंध राजकीय दृष्ट्या कदाचित कमी असतात, परंतु इतर बाबतीमध्ये त्यांचे माझे संबंध, भाभींचे माझे संबंध हे अक्षरशः घरातले संबंध. आमचा एक त्या काळी मोठा ग्रुप होता आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही कामं केलेली आहेत. आता त्या ग्रुपमधले बरेचसे मंडळी आज दुर्दैवाने हयात नाही. आभाणी शेठ नाही आहेत, जी बेडेकर आमचे साहेब नाही आहेत, हाळचे जाधवराव नाही आहेत, रघुदास पाटील नाही आहेत, बाबासाहेब सुर्वे नाही आहेत,
परंतु ही आमची त्या काळातली एक मोठी टीम होती इब्राहिम पाटलांच्या. पुढे काय झालं की काँग्रेसमध्ये दुभांगली गेली, काँग्रेस वेगळी झाली. आम्ही त्यावेळेला सुरुवातीला आर काँग्रेस आणि नंतर एस काँग्रेस आम्ही सगळे इकडे आलो. पण इब्राहिम पाटील प्रामाणिकपणे आहे त्या पक्षात सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये राहिले आणि काँग्रेसच्या निशाणीवर त्यांनी निवडणुका लढवल्या. 30-25 वर्ष ते आदरणीय भाभीजी हे निवडून आलेले आहे. त्यावेळेला आमचं राजकारण होतं, पण इलेक्शन संपल्यानंतर आमचे घरगुती संबंध सगळ्यांचेच होते. आजही आम्ही ते ठेवलेले आहेत. पण त्या काळात इब्राहिम पाटलांचं वैशिष्ट्य म्हणजे असं की इब्राहिम पाटलांनी आमच्याबरोबर अनेक विकास कामांमध्ये सहकार्य केले. कुठलंही खोपोली शहराचं विकास काम असेल आणि आम्हाला मुंबईला जायचं असेल तर आम्ही जरूर त्या वेळेला हे मुंबईला जाऊन ती कामं करून आलेलो आहोत. त्यामुळे विशेषतः शिळफाट्याच्या भागात इब्राहिम पाटलांनी भरपूर कामं केलेली आहेत. फक्त असं असतं की आता नवीन जनरेशन आलेली आहे आणि त्यांना तितकीशी कामं आत्ता दिसणार नाहीत. आपण समोर दिसणारी आत्ता कामं बोलतो, पण त्याचा पाया घालण्याचं काम हे पाटील साहेबांनी केलं. अगदी सह्याद्री विद्यालयाच्या पासून एक शालेय जीवनापासून जे शालेय जीवनाची मदत KTSP मंडळाला करायच्या कामांची मदतीपासून ते शेवटपर्यंत हे त्यांनी काम केलेलं आहे. मला आठवत आहे की जेव्हा महाविद्यालय काढायचं ठरलं त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी सुरुवातीला 1,000 रुपये त्यावेळेला दिलेले आहेत. पण तेवढ्यावर होत नाही म्हटल्यानंतर आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी मिळून नगरपालिकेवर प्रेशर टाकलं. आज आपल्यामध्ये बाबूशेठ मुल्ला नाहीत, पण त्याची आठवण काढणं आवश्यक आहे. त्यांनी ऐकलं, नगराध्यक्ष होते ते, आणि त्यावेळेला 5 लाख रुपये एकमतानं ठराव करून आम्ही शासनाची परवानगी आणून त्याच्यात इब्राहिम पाटलांचा आग्रह हक्काने मोठा वाटा होता की आपल्याला शिकायला मिळालं नाही, निदान बाकीची जरी आपली मुलं बाळं शिकतील. म्हणून 79 साली हे महाविद्यालय काढण्यामध्ये त्यांचा खरंच मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार. आणि शिवाय त्यावेळेला 15 लाख रुपये खर्च करून बांधलेली इमारत ही पूर्णपणे आपण खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला महाविद्यालयासाठी दिली. हे आज अनेक मंडळींना माहिती नाही. आणि सुरुवातीची जवळजवळ प्राचार्य भोसले असतानाची 12 वर्ष हे महाविद्यालय दत्तक घेतल्यासारखं नगर परिषदेने त्यावेळेला सहकार्य केलं. त्यात त्यांचा मोठा वाटा होता, भाभींचाही मोठा वाटा. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यात आपल्याला इब्राहिम पाटलांच्या बद्दल विसरून चालणार नाही. त्यांचा आता येणाऱ्या 11 तारखेला वाढदिवस आहे. त्यानिमित्त माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं, सर्व मी तर म्हणेन राजकीय पक्षांच्या वतीनं मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार. इब्राहिम सुलेमान पाटील माजी उपनगराध्यक्ष यांचा 11 नोव्हेंबर हा वाढदिवस. अतिशय वाढदिवस म्हटल्यानंतर एक आपल्या जवळच्या व्यक्तीचं वाढदिवस, त्यांना शुभेच्छा स्वरूपातून मी सर्व माझ्या बांधवांकडून आणि सकल मराठा समाजाच्या वतीने माझ्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि इब्राहिम भाई हे आज भाई म्हणून आज आम्हाला शिरपाट्यावरती लहान मुलापासून मोठ्या मुलांपर्यंत परिचित नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते त्या शिरपाट्याच्या जडणघडणीमध्ये इब्राहिम भाईचा खूप मोलाचा वाटा आहे. नंतर आम्ही एकत्र काम करत असताना इब्राहिम भाई हे मूळ काँग्रेस संस्कृतीत वाढलेले. माझे वडील देखील काँग्रेसमध्ये काम करत होते, परंतु जेव्हा माझी राजकारणाची सुरुवात झाली, माझी सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून झाली. पण जेव्हा मी चांगलं काम करत असताना त्यावेळेस इब्राहिम भाई असतील, त्यावेळेसचे आमचे शिरफाट्यावरील जे नामांकित ज्या व्यक्ती होत्या, मग राजू फक्के असतील, या मंडळींनी माझ्याबरोबर तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आम्ही एकत्रितरित्या काम केलं. खूप जवळचे माझे त्यांचे घरचे संबंध ते वडिलांपासूनचे, परंतु राजकारणात पाहिलं असेल, समाजकारणात असेल तर ते एकत्र आम्ही येऊन काम केलं. ते करत असताना भाभी माझ्याबरोबर नगरसेविका पदाला उभ्या राहिल्या, भाभी निवडून आल्या. भाभींच्या आधी देखील भाभी नगरसेविका होत्या. परंतु इब्राहिम पटेल ही फॅमिली आज त्यांना इब्राहिम पाटील म्हणतात, त्यांनी कधीच पटेल समजला नाही. ते पाटील म्हणून आमच्यामध्ये ते हमेशा
खोपोली शहरामध्ये वावरले आणि शिलपाट्यावरती त्यांचा या विकासाच्या बाबतीमध्ये जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आज आम्ही कलश चढवण्याचं काम करतोय, परंतु त्यांनी मग ती यशवंतनगरची वसाहत असेल त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी केलेलं पाण्याची लाईन असेल त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. आज आम्ही तिथे 10 लाख लिटरची टाकी बांधली असेल किंवा आज आम्ही कॉन्क्रीट रस्ते केले असतील, परंतु ती सुरुवात त्यावेळेचे आमचे नगरसेवक असतील म्हणजे इब्राहिम पाटील असतील, पक्के असतील किंवा आपला राजू किंवा आपले राजेंद्र साखरे असतील, ह्या मंडळींनी त्यावेळेस ती सुरुवात केली होती. अण्णासाहेब त्यावेळेस नगराध्यक्ष होऊन गेले त्या ठिकाणी. परंतु त्याच्यानंतर आम्ही एकत्रितरित्या हा काम करत असताना जो राहिलेला विकास असेल त्यावेळेसचा आपला शिलपाट्याचा एक नाक आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोक पुतळा त्या ठिकाणी उभारला गेला. आज आम्ही त्या ठिकाणी 2.25 कोटी रुपये आज आणले असतील, त्याचा आज आपल्याला डेव्हलपमेंट बघायला पाहते, परंतु ती सुरुवात त्या मंडळीने त्यावेळेस केलेली. त्यावेळेसचे तत्कालीन नगराध्यक्ष रामदास शेंडे असतील, याच्यावर माझे वडील असतील किंवा इब्राहिम पाटील असतील, ही मंडळी त्यावेळेस काम करत होती. असं असताना आज जो काही शिलपाट्याचा विकास असेल त्याच्यामध्ये आम्ही कलश चढवण्याचं काम करतो, परंतु पहिली जी सुरुवात ही या मंडळीने केलेली ही विस्तारता कामा नये आमच्या तरुण पिढीने. परंतु पुढच्या येणाऱ्या त्यांच्या ह्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मला शुभेच्छा देताना अतिशय आनंद होतोय. त्याचे माझे घरचे संबंध आहेत, माझ्या फॅमिलीचे घरचे संबंध आहेत आणि ते टिकवण्याचं काम केलं. भले इब्राहिम पटेल ह्या फॅमिली बरोबर आमचे जे घरचे संबंध आहेत ते असेच राहतील आणि त्यांनी देखील ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आणि त्यांना उदंड आयुष्य लागावं. त्यांच्या हातून उरलेली जी काही कामं असतील ती करण्याचं ईश्वराला शक्ती ताकद देव ही ईश्वराने प्रार्थना करतो. खूप खूप इब्राहिम पटेल यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून. आदरणीय इब्राहिमभाई पटेल यांचा उद्या वाढदिवस आहे. इब्राहिमभाई पटेल साहेबांच्या बाबतीत मला बोलायचं म्हटलं तर इब्राहिमभाई पटेल साहेब हे खोपोलीमध्ये एक उंच स्तराचे नेते आहेत. त्यांचं खोपोली शहरामध्ये चांगलं वर्चस्व आहे. त्यांनी सलग 5 वेळा तिथे नगरसेवक आणि 2 वेळा उपनगराध्यक्ष पदाचं भूमिका बजावलेली आहे आणि खोपोली शहरामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीचं काम आहे. मी जर आपण जर म्हणालात तर माझं त्यांच्यासोबतचं संबंध म्हटलं तर खूप कमी काळामधला आहे. हे 4-5 वर्षापासून आमचे संबंध आलेत आणि त्यांच्यासमोर त्यांच्या समवेत कधी बोलणं झालं तर त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ते एक हुशार संयमी नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडून जी ऊर्जा त्यांच्याशी बोलल्यावर जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा एकदम सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यांनी खोपोली शहरासाठी केलेली कामं हे एकदम उंचस्तरीय आहेत. त्यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होती हीच माझी आई जगदंबेचरणी प्रार्थना आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते इब्राहिम सुलेमान पाटील, माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा. इब्राहिम पाटील हे गेल्या 25 वर्ष सलग खोपोली नगर परिषदेचे नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी पक्षाची बाजू मांडली. पक्षाचे ते चिन्हावर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडून आले. त्यांनी त्यांच्या भागात पक्षाचं नेतृत्व चांगल्यापैकी केलं. तेवढंच नाही तर थेट नगरपालिकेची जी प्रथम निवडणूक झाली त्याच्यामध्ये इब्राहिम सुलेमान पाटील हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. तेवढंच नाही तर भाभी त्यांच्या मिसेस सुद्धा खोपोली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, नगरसेविका होते. त्यांच्या कुटुंबानं खोपोली काँग्रेस कमिटीला खूप चांगलं एक योगदान त्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना खोपोली काँग्रेस कमिटीच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. इब्राहिम सुलेमान पाटील यांना 11 नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मदिन असल्यामुळे खूप खूप त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि उर्दूमध्ये म्हटलं तर सलामत रहो ता कयामत रहो. तसं इब्राहिम पाटील आणि त्यांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये खूप फरक आहे. ते ज्यावेळी नगरसेवक होते, जवळजवळ 25 वर्ष नगरसेवक होते आणि उपाध्यक्ष सुद्धा होते नगरपालिकेचं. माझा जास्त त्यांचा राजकारणी संबंध आला. माझा त्यांची संबंध असला शिलफाटा मस्जिदमध्ये. ज्यावेळी मशिदीचं बांधकाम निघाला, आमची एक जुनी मशीद होती आणि ज्यावेळी त्याला नवीन प्रारूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या दिवसापासून ज्या दिवशी आम्ही हा संकल्प केला, एक व्यक्तिमत्व इब्राहिम पटेल यांनी खूप त्यावेळी मेहनत केली आणि सर्व समाजाला घेऊन चालले. आणि इब्राहिम पटेल बाबतीत मी एक सांगू इच्छितो, या माणसासोबत तुम्ही राहा, तो तुम्ही लहान आहात, तुम्ही गरीब आहात हे कधीही भासू देणार नाही.
तो तुमच्याशी एवढं रिस्पेक्टपूर्ण वागतो, तो तुम्हाला एवढा मान देतो की प्रत्येकाला वाटतो की ना हा खरोखरच मोठा माणूस आहे. अशा माणसाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम. सबसे पहले तो आपको सालगिरह की बहुत बहुत मुबारकबाद, और हम मिलके दुआ करते हैं कि अल्लाह आपको अच्छी सेहत दे और आपका साया हम पे बना रहे, आपकी दुआएं हमें मिलती रहे, और आप इसी तरह हमेशा हमारे सर पे अपना साया बनाए रखें. हैप्पी बर्थडे अब्बा. अल्लाह आपको लंबी उम्र दे और आपकी दुआओं का हाथ हमेशा हमारे सर पर बना रहे. हाय दादू. हाय दादू. हैप्पी बर्थडे. लव यू सो मच. अस्सलाम वालेकुम अम्मी अब्बा. मैं आज आप दोनों से कुछ कहना चाहती हूँ. सबसे पहले अब्बा आपको जन्मदिन बहुत बहुत मुबारक हो. वैसे तो बच्चे अपने माँ बाप को बहुत तरह तरह के गिफ्ट देते हैं, पर मैं आज मेरे अम्मी अब्बा का शुक्रिया अदा करना चाहती हूँ. शुक्रिया इसलिए कि उन्होंने मुझे इतने नाज़ों से पाला पोसा, इतनी अच्छी तरबियत की, मुझे इतनी अच्छी तालीम दी और मेरी इतनी अच्छी घर में शादी करा के दी, जिससे मैं बहुत खुश हूँ. इसलिए अम्मी अब्बा मेरी बिल्कुल भी फिक्र नहीं करना. इसलिए हमेशा मेरे दिल से यही दुआ निकलती है कि अल्लाह मेरे माँ बाप को हमेशा सही सलामत रखे, उनकी उम्र दराज हो और उन दोनों का भी हाथ मेरे सर पे, हम सब के सर पे हमेशा रहे. फिर से अम्मी अब्बा बहुत बहुत शुक्रिया. अब्बा हैप्पी बर्थडे. अल्लाह हाफिज. हैप्पी बर्थडे पप्पा. हैप्पी बर्थडे शनिया अब्बा. अस्सलाम वालेकुम भाईजान. जन्मदिन बहुत बहुत मुबारक हो. अस्सलाम वालेकुम भाईजान. जन्मदिन बहुत बहुत मुबारक. Hi दादू. Wishing you the happiest of birthdays. May Allah bless you. I love you so much. Bye. सबसे पहले जन्मदिन बहुत बहुत मुबारक हो. मुझे बताया गया है कि मुझे अपने तासुरात 2 या 3 मिनट में रखने हैं. अब आपकी शख्सियत को सिर्फ या 2 या 3 मिनट में रखना मेरे लिए बहुत मुश्किल है. बस इतना ही कहना चाहूँगा कि अल्लाह ने मुझे बहुत सी नेमतों से नवाजा और उसका मैं शुक्र अदा करता हूँ कि उसने मेरा ताल्लुक आपसे किया है. इस मौके पर एक लाइन याद आ रही है कि पिता रोटी है, कपड़ा है, मकान है, एक नंदे से परिंदे का खुला आसमान है. ये एक छोटा सा शेर बहुत मेरे लिए मायने रखता है कि जब तक पिता का साया होता है तब तक हम हर ऊंचाइयों पे जाने से कभी नहीं कतराते, और वो साया मैं हमेशा अपने आप में फील करता हूँ. मुझे कोई डर नहीं लगता अगर मैं कोई कदम उठाता हूँ. अल्लाह का शुक्र है कि उसने मुझे 2 माँ बाप से नवाजा. मेरे अपने माँ बाप तो मेरे लिए बहुत दुआ करते हैं, लेकिन खुश नसीब हूँ कि मेरे सास ससुर भी मेरे लिए दुआएं करते हैं और मेरा भला चाहते हैं. मैं जानता हूँ कि शहनाज आपकी इकलौती शहजादी है और हर बाप अपनी शहजादी को लेकर, अपनी बेटी को लेकर बहुत फिक्रमंद होता है. मैं अपनी तरफ से फिर से यकीन दिलाता हूँ कि इंशाअल्लाह उसको कभी कोई शिकायत का मौका नहीं दूंगा और ना ही आपको शिकायत का मौका दूंगा. अल्लाह से दुआ करता हूँ आपकी सलामती की, ताकि आप लोगों का साया हमेशा हम पर बना रहे, और अल्लाह से आपकी आफियत और तंदुरुस्ती की दुआ करता हूँ. एक बार फिर जन्मदिन की बहुत बहुत मुबारकबाद. अल्लाह आपको बड़ी सेहत और लंबी उम्र अता फरमाए. शुक्रिया. अल्लाह हाफिज़. अस्सलाम वालेकुम. जन्मदिन की बहुत बहुत मुबारक. अस्सलाम वालेकुम भाईजान. जन्मदिन आपको बहुत बहुत मुबारक हो. अल्लाह ताला आपको अच्छी सेहत अता फरमाए और आपका साया हमेशा हम पे, बच्चों पे अता फरमाए. वापस एक बार हैप्पी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुम जियो
विश यू अ वेरी हैप्पी बर्थडे बड़े कालू। अल्लाह करे तुमको लंबी उम्र मिले और तुम्हारा हाथ हम पे हमेशा बना रहे। इब्राहिमभाई पाटील यांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद।